मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी प्रचार सभांमध्ये ते सहभागी होणार आहेत। तर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ते पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच पालघर जिल्ह्यामध्ये दोन जाहीर सभा आहेत। यामध्ये पहिली जी सभा आहे ती डहाणू नगर परिषद या ठिकाणी 11 वाजता होणार आहे। तर दुसरी जी सभा आहे ती पालघरमध्ये 12:15 होणार आहे। डहाणूमध्ये जी लढत आहे, मुख्य लढत जी आहे ती भरत राजपूत हे बीजेपीचे उमेदवार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे राजू माचे हे उमेदवार आहेत। यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। तसेच पालघर नगरपंचायतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। यामध्ये कैलास मात्रे हे बीजेपीचे उमेदवार आहेत, उत्तम पिंपळे उद्धव ठाकरे गटाचे आहेत, तसेच उत्तम घरत हे जे आहेत ते शिंदे गटाचे आहेत। त्यासोबत वाडा तालुक्यामध्ये डायरेक्ट थेट लढत ही शिंदे गट आणि बीजेपी यांच्यामध्ये होणार आहे। परंतु पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची लढत जी आज पाहण्यास मिळणार आहे ती म्हणजे डहाणू नगर परिषदेत होत असलेली जी निवडणूक आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या उमेदवारांना शरद पवार गट तसेच अजित पवार गट यांनी जाहीर पाठिंबा केल्यामुळे बीजेपी ह्या ठिकाणी एक स्वतंत्र लढणार आहे। त्यामुळे येत्या 3 तारखेला याच्यामध्ये काय निकाल लागतो ते पाहण्यासाठी महत्त्वाचं ठरणार। परंतु आज जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी सभा होणार आहे यामध्ये फडणवीस जे आहेत ते काय नेमकी ज्या मतदारांना संबोधित करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विनायक पवार, पालघर।